तर मित्रांनो, आत्ताच आम्ही हॉटेलला पोचलो आहोत आणि येथेच आमचं बुकिंग आहे। अनुराग हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलेले आहे। तर मी जितू स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये। तर आपण पाहतोय हॉटेलचा व्ह्यू। आता आम्ही रूममध्ये आलोय आणि हा आहे रूमचा काही व्ह्यू आपण पाहताय। दोन असे मोठे बेड आणि इथे आणखीन एक बेड आहे। इथे आपल्याला दिलाय एक आरसा आणि हे लगेज ठेवण्यासाठी बाथरूम सुद्धा बघूया। हे बाथरूम आहे, क्लीन आहे। टीव्हीची आपल्याला सध्या गरज नाही। इथे सुद्धा बाथरूम आहे, दोन अशी बाथरूम आहेत इकडे आणि मस्त असा हा रूम आहे। अनुराग हॉटेलमध्ये आता आम्ही स्टे करतोय। मस्त असा रूम आहे। हा आहे रूमचा व्ह्यू। मंडळी, आता आम्ही जेवण्यासाठी आलोय हॉटेलमध्ये। तर जाणून घेऊया आपल्या मित्रांकडून हे जेवणाची टेस्ट कशी आहे। चांगले आहेत म्हणतात। तर तुम्ही सुद्धा कधी आलात तर या हॉटेलमध्ये नक्कीच विजिट करा। ही पहा, 80 रुपये दोन रोटी आणि पूर्ण थाळी येते। हे बघा, आमचे मामा आणि काका आणि ती मामी, ही आमची फॅमिली अर्धी जी सोबत आलेली आहे। या जेवायला। आता आम्ही चाललोय RFID कार्ड घेण्यासाठी आणि हे कार्ड घेण्याकरिता आपल्याला आधार कार्डची आवश्यकता आहे। हे आपण जरूर आपल्यासोबत घ्यायचं आहे आणि RFID कार्ड घेतल्याशिवाय आपल्याला गडावर जाण्याची अनुमती मिळत नाही। हे जरुरी आहे। तर येथे आपण काउंटर पाहतोय जिथून आपल्याला हे कार्ड उपलब्ध आहे। ते विनामूल्य आहे। जरूर याची नोंद घ्या मित्रांनो। मंडळी, हा आहे मुख्य प्रवेशद्वार। इथून सुरू होतोय मार्ग जाण्यासाठी मंदिरापर्यंत आणि आपण ह्या गेट सोबत आलोय। समोरच आपण गेट पाहतोय। इकडे लॉकर रूम आहे मित्रांनो। हे पहा, इथून सरळ जायचं। 24 तासासाठी काहीतरी त्यांचा 50 काहीतरी चार्ज आहे। ते देऊन तुम्ही बॅग किंवा आपलं काही जे सामान असेल ते ठेवू शकता। आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे। काही भक्त देवीचं दर्शन करून आता खाली उतरत आहेत। तर आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात। पाहूया आता काय काय आपल्याला पाहायला भेटतंय ते। मस्त असा रूट आहे आणि सकाळच्या वेळेस वरती जाण्याची काही वेगळीच मजा आहे। पहिलाच अनुभव आहे मित्रांनो माझा। जे जे काही मला इथे अनुभवायला भेटेल ते मी तुमच्याशी शेअर करेन। तर आपला चॅनल पाहत राहा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा। मंडळी, आता आपण पोचलोय ते म्हणजे बाणगंगा जवळ। मुख्य प्रवेशद्वारापासून 500 मीटरवर अंतरावर असलेलं हे ठिकाण ते म्हणजे बाणगंगा। या ठिकाणी आपण आता पोचलोय, परंतु हे ठिकाण आपल्याला व्यवस्थित आत्ता दिसत नाही अंधारामुळे। परंतु येथे
दिवसा आपण जर आलात तर अनेक भाविक इथे स्नान करताना आपल्याला दिसतील आणि मगच ते मंदिरात जातात. या नदीचा इतिहास, या नदीची कहाणी अशी आहे की जेव्हा भैरवनाथ श्री वैष्णवी मातेच्या पाठी होता आणि मातेचं रक्षण करण्यासाठी जेव्हा श्री हनुमान येथे आले होते, तेव्हा श्री हनुमानांना इथे प्यास लागली आणि तेव्हा श्री वैष्णवी मातेने येथे बाण मारून ही गंगा उत्पन्न केली. म्हणून ह्या गंगेला बाणगंगा म्हणतात. आणि ह्याच गंगेत श्री वैष्णवी मातेने आपले केश धुतलेले म्हणून या गंगेला बालगंगा सुद्धा म्हणतात, जिचं आपण आता दर्शन घेतोय. आणि इथेच आपल्याला बाजूला एक छोटंसं मंदिर मातेचं पाहायला मिळते, जिचं आता आपण दर्शन घेतोय. मंडळी, आता आपण पोचलोय श्री चरण पादुका मंदिरासमोर. तर असं म्हणतात की श्री वैष्णवी मातेने एकदा येथेच थांबून भैरवनाथाला मागे वळून पाहिलेलं आणि मातेच्या पावळ्यांच्या खुणा इथे उमटलेल्या, आणि तेव्हापासून येथे मंदिर आपण पाहतोय, ज्या मंदिराचं आपण दर्शन घेतोय. आता हे मंदिर बंद असल्या कारणाने आपण मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु बाहेरून आपण या मंदिराचं आणि मातेचं दर्शन घेणार आहोत आणि पुढे प्रस्थान करत आहोत. चला तर. तुम्ही जर श्री वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी येतात, मातेच्या दर्शनासाठी, तर हे कार्ड घेणं खूप जरुरी आहे. हे कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे. ह्याच्या विना तुम्ही दर्शन करू शकत नाही. हे तुम्हाला बाणगंगा प्रवेशद्वाराजवळच दाखवायचं आहे आणि हे कार्ड महत्त्वाचं आहे, हे हरवायचं नाही. तर आता आम्ही अर्धा पल्ला पार केलेला आहे. अर्धकुवारी मातेच्या मंदिरापर्यंत जातोय. चरण पादुका मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. चला तर पुढे जाऊया. एकांश कसा बसलाय, हे बघा काय एनर्जी. कसं वाटतं एकांश? कुठे आलाय? यास. आता मी थोडे तरी देवीच्या थोडं जवळ पोचलोय. चालत चाललोय मी. बोल. चालत चालत गेलो. जाणार. बोल. मी चालत एका घोड्याला खूप मारलं, दांडा पण तुटला तरी पण मारलं. मग तुला काय वाटते त्याबद्दल? आपल्या मुले घोड्याला त्रास घ्यायला लागतो. ओ येस मित्रांनो, त्याचं म्हणणं असं आहे की आपल्या माणसांमुळे, म्हणजे माणसाला आराम व्हावा म्हणून त्या मुक्या जनावराला त्रास झेलावा लागतोय, असं म्हणणं त्याचं आहे. कारण त्याच्या डोळ्यातून पाणीसुद्धा आलं त्यावेळी जेव्हा त्यांनी त्या घोड्याला मारलं तेव्हा. तर अजून आपल्याला वरती जायचं आहे. हा पहा नजारा, आणि असेच नजारे आज आपल्याला पाहायचे आहेत. मंडळी बघा कशी त्याची एनर्जी, एकांची किती खुश आहे तो, आणि इतकं मस्त त्याचं एन्जॉयमेंट सुरू आहे.
श्राईन बोर्डतर्फे येथे भाविकांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जातात। सर्वात प्रथम इथे जे नीटनेटकेपणा, साफसफाई खूप छान आहे आणि जागोजागी आपल्याला पाण्याची सुविधा आहे, जागोजागी आपल्याला बाथरूम म्हणजे टॉयलेटची सुविधा आहे। मंडळी, येथे आपल्याला 2 रस्ते पाहायला मिळतात, परंतु इथे घाबरून जाण्याची काहीच भीती नाही आहे, कारण समोर आपल्याला या फलकावर लिहिलेलं दिसते। इथे आपल्याला या फलकावर लिहिलेलं दिसते की जर तुम्ही भवन वाया हिमकोटी मार्गाने गेलात तर ते 5 किलोमीटर तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि तुम्ही जर भवन वाया हाती मठ ह्या मार्गाने गेलात तर 6 किलोमीटरचा तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि तुम्ही हाती मठ मार्गाने गेलात तर तुम्हाला अर्धकुंवारी मातेचं मंदिर हे लगेच मिळून जाईल। तर हा विचार तुम्ही नक्कीच करा। मंडळी, आपण समोरचा व्ह्यू पाहतोय तो म्हणजे अर्धकुंवारी मातेच्या मंदिराचा। मित्रांनो, येथेच आहे गर्भ अर्जुन गुफा, ज्या गुहेत श्री वैष्णवी मातेने 9 महिने तपस्या केली होती। माता 9 महिने ह्या गुहेत राहिली होती, म्हणून ही गुहा खूपच पवित्र आहे आणि ह्या गुहेचं दर्शन करण्यासाठी आणि मातेचं दर्शन करण्यासाठी भाविक खूप गर्दी करतात। खूप इच्छा असते त्या गुहेत जाऊन देवीचं दर्शन करण्याची आणि म्हणूनच येथे कुपनची सुविधा आहे। तर आपण सुद्धा तेथे त्या गुहेत जाऊन मातेचं दर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पाहूया तेथे जाण्याची संधी आपल्याला मिळते की नाही ते। अर्धकुंवारी मातेच्या मंदिरा शेजारीच आपल्याला ही खाण्यापिण्याची अनेक दुकानं पाहायला मिळतात, जेथे आपण चाय नाश्ता करू शकता आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करू शकता। मंडळी, तर आता आपण जाणार आहोत मंदिरात देवीच्या दर्शनासाठी। चला। मंडळी, आता आपण पोचलोय, आपल्या प्रवासाचा अर्धा पल्ला आपण पूर्ण केलेला आहे। बाणगंगापासून आपण आपला प्रवास सुरू केलेला आणि आपण 6 किलोमीटर चालून आता आपण पोचलोय, ते म्हणजे अर्धकुंवारी मातेच्या मंदिराजवळ। मित्रांनो, हे आपण संपूर्ण असं हे भव्य मंदिर पाहतोय, ज्याचा व्ह्यू पाहतोय, किती असा भव्य हे मंदिर असून इथे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येथेच आपल्याला गर्भ अर्जुन ही गुफा सुद्धा पाहायला मिळते आणि हेच ते भाविक आहेत जे त्या गुफेत जाण्याकरिता वेटिंगवर आहेत। कारण मित्रांनो, येथेच बाजूला आपल्याला एक कूपन घेण्याची खिडकीसुद्धा पाहायला मिळते आणि तेथून आपल्याला कूपन घ्यायचं आहे गुफेत जाण्याकरिता। जो नंबर दिला जाईल त्या नंबराप्रमाणे आपण त्या गुफेत जाऊ शकता आणि त्यामुळे आपल्याला इथे वेटिंग करावी लागते आणि आपण आता जाणार आहोत अर्धकुंवारी मातेच्या दर्शनासाठी, जेथे मोबाईल किंवा इतरही गोष्टी घेऊन जाण्याची परवानगी नाही, म्हणून तिथला व्हिडिओ मी तुम्हापर्यंत पोचू शकत नाही। परंतु इथला व्ह्यू इतका सुंदर आहे, इथे अनेक भवनसुद्धा आहेत जिथं आपण कमी दरात स्टे करू शकता, इथे थांबू शकता, वस्ती करू शकता। इथे आपण हे भव्य असं पटांगण पाहतोय, जेथे आपण वेटिंग करू शकता गुफेत जाण्याकरिता। तर आता आपण जातोय दर्शनासाठी मातेच्या। चला तर, अर्धकुंवारी मातेचं दर्शन करून बाहेर आलोय। तेथे व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला ते दर्शन देऊ शकलो नाही। परंतु आपला प्रवास हा खूप मोठा आहे आणि हा व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतोय, त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय, हा भाग इथेच थांबवतोय। भेटूया याच सिरीजच्या माध्यमातून नवीन अशा भागात। तोपर्यंत मी आपणा सर्वांची रजा घेतोय। बाय।